संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांची थोड्याच वेळात मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक सुरू होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांची थोड्याच वेळात मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंट इथे बैठक होणार आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काही जागांवर तिढा आहे आणि त्या तिढ्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, ट्रायडंटमध्ये नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे यामध्ये होणार आहेत? जागा वाटप अंतिम होणार का? निश्चितच जागा वाटपाच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। सध्या तरी शिवसेनेकडनं खासदार अनिल देसाई एकटे दाखल झालेले आहेत। उर्वरित नेते अद्याप या ठिकाणी आलेले नाही आहेत। सकाळी रमेश चेन्निथाला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। वादाच्या जागा असतील किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे असतील त्याची कशा प्रकारे सोडवणूक करण्यात येईल याबाबत चर्चा झाली आणि आज रात्रीपर्यंत किंवा आज रात्री उशिरापर्यंत या सगळ्या मुद्द्यांची उकल करण्यात यावी, त्यावर तोडगा काढण्यात यावा आणि आजच्या आज जागा वाटपाच्या संदर्भात अंतिमतः जे काही निर्णय आहेत ते घेण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना आणि आदेश महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आले। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये जे काही प्रश्न किंवा ज्या काही अडचणी जागा वाटपाच्या संदर्भात आहेत त्या सोडवल्या जातील आणि अंतिमतः आज रात्रीपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित होईल अशा प्रकारची तयारी महाविकास आघाडीकडनं सध्या तरी केली जाते। अवघ्या काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होईल। बैठकीच्या अंती जेव्हा माध्यमांशी नेते संवाद साधले तेव्हा या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती समोर येईल। अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। रेडी सर, स्पीक। मैंने शरद पवार जी से मिले। महाविकास आघाड़ी का जो चर्चा आज से फिर शुरू करेंगे। सुबह उद्धव ठाकरे जी से मिले, अभी शरद पवार जी से मिले। शरद पवार जी महाविकास आघाड़ी का आर्किटेक्ट है। इनसे लिए उनको मिल करके हम लोग डायरेक्शन लेते हैं और आने 1-2 दिन के अंदर हमारा पूरा सीट डिवीजन का पूरा ये करेगा। महाविकास आघाड़ी एक होके आने वाले चुनाव में मैदान में उतरेंगे। हम इस सरकार महाराष्ट्र में अपना सरकार बनाएंगे। तो किसी तरह की ये नहीं है कि हमारे बीच में कोई मतभेद है। हमारे ऊपर कोई मतभेद नहीं है। हम एक साथ हैं, एक साथ अभी बीजेपी के साथ लड़ेंगे, बीजेपी से लड़ेंगे और एक करप्ट गवर्नमेंट को बदल करके हमने अपनी सरकार बनाएंगे। विदर्भ और अमरावती को लेकर ज़्यादा से ज़्यादा कांग्रेस और शिवसेना में डे बना हुआ है, ऐसी चर्चा थी। खुद संजय राउत जी ने कहा था ये सारे मसलों को आज खत्म करेंगे। 1-2 दिन के अंदर पूरा सीट का घोषणा हो जाएगी। आप यहाँ मिलने के बाद शरद पवार जी ने आपके हाईकमान से भी कुछ बात की है? नहीं, शरद पवार जी हरदम महाविकास आघाड़ी को सक्षम बनाने के लिए काम करते रहते हैं। हम लोग उनका भी उपदेश लेकर के आगे चलेंगे। सुबह में उद्धव ठाकरे जी से भी मिलेंगे। हम सारे लोग मिल कर के काम करेंगे और सरकार बनाने की कोशिश करेंगे। कांग्रेस के नेताओं का और एक कहना था कि महाराष्ट्र कांग्रेस का कोई भी नेता पार्टी में रहेगा तो ये मीटिंग रहेगा तो हम विरोध करेंगे। अभी तो 3 बजे मीटिंग है ना, सारे लोग बैठे चालू है मीटिंग। सर, जिस तरह लोकसभा में आपकी सीट शेयरिंग हुई थी, जल्द से जल्द हुई थी, तभी आपको लोकसभा में बहुत बड़ा यशस्वी जो है आपको हुई थी। बट अभी विधानसभा में जो डिले हो रहा है उसकी वजह से महाविकास आघाड़ी को फटका गिर नहीं सकता क्या? बिल्कुल डिले नहीं है। आप देखिए जल्दी 1-2 दिन के अंदर हमारे पूरा सीट का निर्णय हो जाएगा। एक अलायंस होते थोड़ा सा आपस में सीट के ऊपर तो बात होते हैं, तो जरूरी है वो बात होते हैं और आज और कल 2 दिन के अंदर ये सब समाधान हो जाए। सर, सीएम पद को लेकर भी महाविकास आघाड़ी में पूरी अनबन है। महाविकास आघाड़ी में उद्धव ठाकरे ही सीएम पद के दावेदार हैं, ऐसा बार बार उनके पक्ष से कहे जा रहा है। इसमें क्या तथ्य है? महाविकास आघाड़ी हमारा फेस है। चुनाव के बाद हम डिसाइड करेंगे, हम सारे लोग बैठ करके डिसाइड करेंगे कौन सी मिनिस्टर बनना।
ये सबसे बड़ी मकसद हमारे महाविकास आघाड़ी को मेजोरिटी मिलने की बात है। सारे कार्यकर्ता नेता एक होके इसके लिए अभी मैदान में उतरे हैं। इस करप्ट सरकार को हटाने के लिए एक साथ काम करेंगे। महाविकास आघाडी एक साथ जा रही है, लेकिन जो छोटे छोटे पक्ष आहे कशाला विचारांना त्रास देतात? अजून मीटिंगला जायचंय त्यांना. कम प्लीज. सर एक ये जो आरोप प्रत्यारोप हुआ है इससे महाविकास आघाड़ी को डैमेज नहीं हुआ? जैसे कोई आरोप प्रत्यारोप नहीं है। मैं दोनों से बात किया था, ऐसा कुछ नहीं है। महाविकास आघाड़ी एक होके काम करेंगे। देयर इज नो डिफरेंस इन द पार्टीज। Everybody is together. They are working all together. महाविकास आघाड़ी is intact in facing BJP and Mahayuti. Always Thank you, will. thank you. थँक्यू. I'll see you tomorrow. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो असं रमेश चेन्नीथला यांनी म्हटलेलं आहे. आणि तसंच महाविकास आघाडी ही एकत्र आहे आणि आम्ही एकत्रच लढू आणि सरकार सुद्धा स्थापन करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. शरद पवारांना भेटलो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण होईल आणि त्याची घोषणा केली जाईल अशी माहितीही चेन्नीथला यांनी दिली आहे. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही. आम्ही भाजप विरोधात एकत्रित लढू आणि आमचं सरकार स्थापन करू असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलेला आहे. सकाळी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते शरद पवार यांच्या भेटीसाठी वायवी चव्हाण सेंटरमध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढू आणि भाजप विरोधात एकत्रित आम्ही आहोत अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आमचं सरकार स्थापन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. शरद पवार यांना भेटलो, ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्याचं सुद्धा चेन्नीथला यांनी सांगितलंय. संजय राऊत आणि त्या दोघांमधला वाद पाहता कुठेतरी सांगली पॅटर्न राबवू अशीच एक चर्चा अनेक ठिकाणी पाहायला मिळत होती. सांगली पॅटर्नचा अर्थच काय हेच मला माहिती नाही. बंडखोरी एक वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न आणि मला त्यानंतर याची काय माहिती नाही. मी निष्ठेने पक्षासाठी आणि आघाडीसाठी काम करते. आज राज्यासमोर आर्थिक अडचण प्रचंड आहे आणि मी माझं काम खूप सिरियसली घेते. त्याच्यामुळे मी काही लाईटली उत्तरं देत नाही. या राज्यातल्या तमाम मायबाप जनतेने खूप जबाबदारीने आम्हाला सगळ्यांनाच खासदार म्हणून जबाबदारी दिली आहेत. राज्य प्रचंड आर्थिक अडचणीत आज आहे. आज वर्तमानपत्र तुमच्याच चॅनलवर सांगितलं आहे की प्रचंड लोन या सरकारने घेतलेलं आहे. काही महिन्यांनी कदाचित पगार देता येणार नाही असं वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत. सातत्याने महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्याच्यावर माननीय गडकरी साहेबही बोललेले आहेत आणि लोकसभेला जे त्यांचे मित्रपक्ष होते राज ठाकरेही बोललेले आहेत आणि सारे इकॉनॉमिस्टही बोलत राहतात. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी. राजकारण हे खूप सिरियस विषय असतो. ते काय कोण कुणाला काय बोललं एवढ्यापुरत सीमित नसतं. आम्ही सगळेच जे कोण महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे आमचे 3 पक्ष आणि आमचे सगळे सन्माननीय मित्रपक्ष आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही हे खूप गांभीर्याने विषय घेतो. काही पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी या सरकारने स्वतःची महत्वाकांक्षी योजना म्हणून या सरकारने आणलेली होती. आता आचारसंहितेमध्ये ती योजना जी आहे ती आता रखडलेली आहे. अनेक लाखो महिला आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये अजून देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वर्ग झाले नाही. हा प्रश्न तुम्ही मला विचारायची राज्यातल्या नेत्यांना जे सत्तेमध्ये बसलेत ना त्यांना विचारला पाहिजे. कारण का कार्यक्रमासाठी करोडो रुपयाचा चुराडा टॅक्स पेअरचा, तुम्ही आणि मी टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या पैशांनी करोडो रुपयाचा चुराडा घेऊन जाहिराती आणि सरकारी कार्यक्रम या सरकारने घेतलेले. त्याच्यामुळे जो पैसा मायबाप जनतेला, एवढी महागाई झाली आहे, घरी जाऊन विचारा सगळे की तेलाचा भाव काय झाला आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी तेलाचा भाव काय बघा. दिवाळीमध्ये फराळ कसा करायचा मायबाप जनतेने. एवढी महागाई वाढलेली आहे. कोणी घरी जाऊन विचारा हा प्रश्न. चेन्नीथला सरांना आता स्पष्ट केलं की महाविकास आघाडीमध्ये वाद नाही आहेत, पण छोटे घटक पक्ष जे आहेत, समाजवादी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, यांची एक वेगळी भूमिका मागच्या 2-3 दिवसांपासून अजिबात नाही. मी काल जयंत भाई पाटील त्यांच्याशी मी स्वतः काल बोललेले आहे. अखिलेश यादवांची माझी परवा श्रीनगरला भेट झाली. आजही सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं.
त्यामुळे आम्ही सगळे आपापसात बोलतोय, फक्त तुम्हाला आम्ही चॅनलवर येऊन सांगत नाही. त्याच्यामुळे या अशा अफवा उठतात. ठीक आहे, आता तुमचं पण चॅनल 24 तास चाललं पाहिजे, त्यामुळे ठीक आहे, इथला तर तुम्हाला हक बनताय. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणजे वादविवाद हा महाविकास आघाडीमध्ये आहे. नाना पटोले बोलतात, बिपिन राऊत बोलतात. नाही, वाद कधी होतं? जेव्हा डायलॉग बंद होतो. डायलॉग तर चालू आहे ना, तर कुणाशी बोलायचा हाच प्रश्न राहिला ना. त्याला तुम्ही वादविवाद कसं म्हणतात? चर्चेला संजय राऊत साहेबांचा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते चर्चेला नेहमीच तयार होते. नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभेमधनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं इच्छुक आहेत. त्यांना तिकीट देखील मिळण्याची शक्यता आहे, परंतु या संपूर्ण उमेदवारीला आता भाजपचेच मुंबई अध्यक्ष असलेले आशिष शेलारांनी विरोध केला. त्यांचं असं म्हणणं आहे की दाऊदशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणं हे भाजपला मान्य नाही म्हणून, आणि महायुतीमध्ये हे तिन्ही जण एकत्र आहेत. हा प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारा, कारण का देवेंद्रजींचं एक पत्र तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं. तुमच्या चॅनलवर सगळ्या एक देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं डिसेंबरमधलं पत्र मी चॅनलवर वाचलं होतं. मला काय लिहिलेलं नव्हतं, तुमच्या चॅनलनी तर ॲक्सेस दिला होता. त्याच्यामुळे तुम्ही देवेंद्रजींकडूनच स्पष्टीकरण, तुम्हाला उत्तर मिळाल्यावर मलाही त्याचं उत्तर मिळेल. महायुतीचा मुख्यमंत्री जो आहे तो निवडणूक झाल्यानंतर घोषित करू म्हणतात. पुन्हा एकदा महायुती येईल असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला कसं कसं काय, मला त्यांनी दुसरे काय घर में जागती नाही, आणि अति आत्मविश्वास हे माझ्या पर्सनॅलिटीचं मध्ये नाही ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधीपर्यंत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही, महाविकास आघाडीची कधी येईल ह्याचं उत्तर मी देऊ शकते. आज आमचे सगळे वरिष्ठ नेते सगळ्या पक्षांचे एकत्र बसलेले आहेत. नंतर बाकीच्याही सगळ्या मित्रपक्षांची चर्चा होईल आज उद्यामध्ये, आणि महाविकास आघाडीची लिस्ट येईल. सर आता